श्राद्धाच्या पानामध्ये वाढली जाणारी अगदी अशी मऊसूत रबडीसारखी अशी ही खीर बनवली जाते, तर इतकी छान लागते ना खायला सुद्धा. तीच आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. अगदी घट्ट आणि प्रॉपर मेजरमेंट आहे, तर 3 वाट्यांचं हे प्रमाण आहे. इथे मी 4 चमचे आंबेमोहोर तांदूळ घेतले आणि अर्धा तास मस्त व्यवस्थित भिजत ठेवले. त्यानंतर अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. थोडे थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे. 4 ते 5 केशरच्या काळ्या आणि 4 वेलची. आता हे तांदूळ मस्त मिक्सरला असे जाडसर बारीक वाटून घ्यायचे. दुधाला छान उकळी आली की हे वाटलेले तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि छान मिश्रण घट्ट होईल तोपर्यंत हलवत राहायचं आहे. आता यामध्ये भिजत घातलेले आहे केशरच्या काळ्या आणि हे दूध टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान मस्त मिक्स करून घ्यायचं. आता खीर थोडी घट्ट झालेली आहे. आता यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. तुम्ही आवडीनुसार कुठलेही टाकू शकता. त्यानंतर यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. तर मी इथे एक छोटी वाटी टाकलेली आहे. आवडीनुसार तुम्ही कमी जास्त साखर करू शकता. पुन्हा हे मिश्रण छान मस्त हलवून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, ही खीर बनवताना ही खीर सतत ढवळत राहायची, म्हणजे छान अशी मेन आणि चोपडी होते. तर अशा प्रकारे झटपट आपली अशी ही तांदळाची खीर तयार झालेली आहे. ही खीर तयार करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तांदूळ खूप जास्त लागत नाही. तर हे अर्धा लिटर दुधासाठी मी फक्त 4 चमचे आंबेमोहोर तांदूळ घेतलेले आहे. तुम्ही कुठलेही घेऊ शकतात आणि मिश्रण सतत मंद आचेवरतीच आपल्याला हे ढवळायचं आहे. तर अशी ही रबडीसारखी खीर आपली तयार झालेली आहे.